एक बेहतरीन ऑलराउंडर वासिक शेख और उन्हें उतनी ही दर्शनीय साथ देंगे महेश नांदगुड़े। अंपायर का इशारा फिर एक बार देखिए, लेट्स प्ले। बैटिंग टीम में एक अतिरिक्त खिलाड़ी आप यहां पर भेजे, रिक्वेस्ट है, विनती है। अंपायर का इशारा फिर एक बार आते हुए कि लेट्स प्ले। इनिंग होगी फिर एक बार शुरू। गेंदबाजी मार्ग पर लाइन एंड लेंथ डालने के लिए सतीक, गेंदबाज का नाम प्रतीक। देखेंगे पहली गेंद बेहतरीन स्ट्रोक, लेकिन मिड ऑन की दिशा में वहां पर खिलाड़ी तैनात। एक बेहतरीन फील्डिंग अपनी टीम के लिए की गई। अमित, उन्होंने यहां पर गेंद को रख दिया सीमित, क्योंकि कैप्टन है, कर्णधार है, उन्हें जब जब अपनी टीम को देना पड़ेगा आधार तो कैप्टन कर्णधार वहां पर हाजिर होंगे। हम देख रहे हैं काफी बेहतरीन यहाँ पर आयोजन और नियोजन किया गया है इस प्रतियोगिता का, जिसका नाम है मोटर ट्रॉफी 2023। काफी दिनों से इस प्रतियोगिता की चर्चा थी कि जल्द से जल्द ये प्रतियोगिता शुरू करे। कई खिलाड़ी बेसब्री से इंतजार करते हुए, और आज वो दिन हम सबके सामने। अगली गेंद फिर एक बार बेहतरीन टिप्पा, तुम्हारे पास होगा तो मेरी तरफ भी होगा एक अच्छा प्रतिकार। गेंद सीमा पार, 4 रनों के लिए होगी फरार। डीजे बजाए। फिर एक बार बड़ा बड़ा बड़ा, इस बार इनसाइड आउट। लाजवाब, खिलाड़ी के मस्तक पर बेहतरीन 6 रनों की दस्तक, छक्का। गेंद फिर वासिक शेख देखा जाए तो एक बेहतरीन ऑलराउंडर। बड़ी बड़ी प्रतियोगिता में इस खिलाड़ी को भी हम खेलते हुए देखते हैं, और हर दर्शकों के दिलों में अपने खेल की एक छाप अलग तरीके से छोड़ते हुए ये खिलाड़ी दिखाई देते हैं। पर गति परिवर्तन के जाल में बल्लेबाज को फंसाया गया। वहां पर देखा गए तो बल्लेबाज भी स्लिप कुछ वहां पर हुए, और बैट का बाहरी किनारा लेकर विकेट कीपर अगर हम देखा जाए तो एक गलती वहां पर करते हुए दिखाई दिए। मौका मिला था, मौके को आपने अच्छी तरीके से भूनना चाहिए था, लेकिन अब गलती से मिस्टेक आपने की है तो गाना देखेंगे कौन बजाएगा। महेश नानगुड़े, देखा जाए तो एक देखिए प्रदीप नैनी सर और आपकी पूरी टीम, आपको इसके बाद तुरंत मैच खेलना है। अगर आप सही समय पर वहां पर हाजिर नहीं हुए तो आपको कमेटी की ओर से 3 रनों की पेनल्टी होगी, 3 ओवर्स की, माफ कीजिएगा। इस बार भी बैट का देखा जाए तो बाहरी किनारा, लेकिन स्लिप पॉइंट पर वहां पर एक खिलाड़ी तैनात। हम देखेंगे सचिन बेहतरीन कार्य अपनी टीम के हित में करते हुए। गेंदबाज प्रतीक ने बनाया था, लेकिन जीवन दान भी दिया गया। फिर एक बार बड़ा प्रहार देखिए, एक छोटी सी दरार जो भेजने का कार्य यहाँ पर करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, और मिड ऑफ का खिलाड़ी बेहतरीन कार्य अपनी टीम के लिए करेगा। गेंद उठाकर फेंका जाएगा, लेकिन तब तक एक रन। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, एक समझदारी भरी शांत सही में पारी हमें दिखाई दे रही है। पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर होगा 13 रन। रोहन चौगुले सर एंड कंपनी, इनके एक बेहतरीन टीम वर्क जो हमें यहाँ पर दिखाई दे रहा है। काफ़ी जितनी की जाए उतनी तारीफ कम होगी, क्योंकि और एक ज़रूरी सूचना भी यहाँ पर दी जा रही है टीम के सभी खिलाड़ियों को। देखिए आपके टी शर्ट्स के जो भी बैग से जो भी आपको कवर्स वो आप टी शर्ट्स के निकाल रहे हैं वो कहीं भी ना फेंके। आप आपके डगआउट्स के पास में डस्टबिन्स रखे हुए, तो मैदान में किसी भी प्रकार का कोई भी आप गंदगी ना फैलाए, कचरा ना करें।
न्यू बॉलर नए गेंदबाज, गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे संग्राम पोकले। फील्ड की सजावट भी काफी बेहतरीन तरीके से की गई है। यहाँ पर पहली गेंद पर अपील, अपील और अपील की गई, लेकिन अंपायर न हिले न डुले, किसी भी प्रकार का कोई भी इशारा नहीं। देखिए सीमा रेखा के बाहर जो भी खिलाड़ी या समर्थन करने वाले कोई प्रेक्षक होंगे वो खिलाड़ी से बात ना करे, रिक्वेस्ट है थोड़ा सा सहकार्य करें। आदरणीय बंटी रायकर सर, आपसे रिक्वेस्ट है आप आराम से बैठ जाएं। इस बार फिर एक बार फुलर लेंथ, लेकिन हल्का सा यहाँ पर देखा जाए तो मिनी हेलीकॉप्टर सीधा सीधा लैंड किया गया अमित सर के हाथों में। कैप्टन है, कर्णधार है, जब जब टीम को जरूरत होगी उन्हें आधार देना ही होगा, और दिया गया। टीम गेंद को स्टॉप किया गया, सिंगल मिली। इस सिंगल के साथ हम फिर एक बार देखेंगे टीम का स्कोर होगा 14 रन, 14 रन्स विदाउट लॉस। एक उभरता खिलाड़ी, उभरता बल्लेबाज जो हम स्ट्राइक एंड पर देख रहे हैं, महेश नानगुडे, फिर एक बार स्ट्राइक एंड पर होगा। फुलर, फुलर लेंथ इस बार भी देखिए, लेकिन बैट का अगर देखा जाए तो हल्का सा वहां पर मुंह खोला, और एक सिंगल फिर एक बार यहां पर दौड़कर निकाली जाएगी। रनिंग बिटवीन द विकेट्स भी काफी बेहतरीन, क्योंकि तालमेल दोनों ही बल्लेबाजों का यहां पर सही तरीके से हमें दिखाई दे रहा है। लेकिन गेंदबाज इस बार क्या करेंगे, किस तरीके की गेंद बल्लेबाज की ओर फेंकेंगे, वो देखने लायक होगा। अगली गेंद यहां पर देखिए, गेंद जैसी आई सूद समेत 6 रनों की दस्तक देकर वापस लौटा दी गई, छक्का। गेंद होगी सीमा पार। पूरे पुणे जिला में अगर देखा जाए तो सबसे ऊंचे कद के खिलाड़ी, और उन्हें आप इस तरीके की अगर गेंद डालोगे तो आपको छुट्टी नहीं मिलेगी। अगली गेंद, बड़ा प्रहार फिर एक बार, लेकिन मिस टाइम स्ट्रोक। हम देखेंगे कि मिड विकेट की दिशा में खिलाड़ी काफी बेहतरीन रनिंग कर अपनी टीम के खाते में महत्वपूर्ण कुछ रन्स बचाएंगे, लेकिन सिंगल्स पर ही इस बार भी संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। एक तरफ से देखा जाए तो वासिक से काउंटर अटैक कर रहे हैं, लेकिन महेश नानगुडे जो कभी भी देखा जाए तो देखने में लागे छोटे, लेकिन डेफिनेटली घाव करे गंभीर, और वो स्थिति कब हमें दिखाई देगी ये आने वाला समय ही बता पाएगा। देखेंगे अगली गेंद फिर एक बार, लेकिन यहां पर जी हां लाजवाब गेंद, अंपायर का इशारा, बेहतरीन गेंद। ओवर की होगी समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर होगा 22 रन। देखा जाए तो 11 रन प्रति ओवर का ये जो सिलसिला हमें अब तक तो देखने मिला, क्या यही बरकरार रखेंगे दोनों बल्लेबाज, या कोई ना कोई गेंदबाज प्रतिकार करेगा, क्योंकि पलटवार करना जरूरी है। 22 रन विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर। और एक जरूरी सूचना यह भी है कि आपको इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल 5 ओवर के अंदर ही करना है, और आपको अंपायर को बताना है कि किस खिलाड़ी के जगह पर आप इंपैक्ट प्लेयर जो लेना चाहते हैं। क्योंकि पिछली मैच में देखा हमने, पहले खिलाड़ी रोहित रनौरे बने अपने इस मोटो ट्रॉफी के इतिहास में जो इंपैक्ट प्लेयर जिन्हें चुना गया। न्यू बॉलर नए गेंदबाज विनोद घेवड़े, देखा जाए तो यह भी एक काफी बेहतरीन गेंदबाज, लेकिन विरुद्ध टीम की अगर बात की जाए तो एक स्टार कास्ट उनके भी सामने। इसके पहले भी हमने देखा था कि एक स्टार कास्ट भरी टीम, देखा जाए तो सभी की सभी टीमें आज हम यहाँ पर जो देखेंगे वो सभी के सभी स्टार्स होंगे। आज तारे जमीन पर हमें दिखाई देंगे, क्योंकि देखा हमने इसके पहले कृष्णा सातपुते सर, टेनिस क्रिकेट के ब्रांड एम्बेसडर, वो खुद यहाँ पर एक बेहतरीन पारी खेलकर अपनी टीम को महत्वपूर्ण जीत दिलाने में उनका योगदान दिखाई दिया। अब इस बार देखेंगे गेंदबाज किस तरीके की गेंद बल्लेबाज की ओर फेंकेंगे। अगली गेंद, बड़ा प्रहार इस बार भी किया गया, लेकिन देखेंगे 6 रनों के लिए हो सकती है क्या फरार। जी हां, अंपायर का इशारा, 6 रन, छक्का।
तो यूट्यूब के माध्यम से जो हम ये प्रतियोगिता दिखा रहे हैं या प्रदर्शित कर रहे हैं, tenniscricket.in की संपूर्ण टीम, संतोष नानेकर सर एंड कंपनी, देखा जाए तो साहिल, जय और श्रेयस, इनका भी कार्य दर्शनीय है। यहाँ पर जितनी तारीफ की जाए उतनी कम होगी, क्योंकि गेंद अंतिम क्षण तक अपने कैमरे में कैद करना कोई आसान कार्य नहीं होता। अगली गेंद, फिर एक बार बड़ा प्रहार, लेकिन इस बार अगर कहा जाए तो देखिए डीप बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात, मिस टाइम स्ट्रोक था, एक सिंगल से ही दोनों बल्लेबाजों को काम चलाना पड़ेगा। इस सिंगल के साथ टीम का स्कोर होगा 35 रन्स। एक तरफ हम देखेंगे वासिक शेख का बल्ला बोल रहा है, 12 गेंदों में 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं और कहीं ना कहीं अब तक तो शांत है, 3 गेंदों पे 2 रन कर महेश नानगुड़े। लेकिन देखिए, हूं नहीं हुंकार हूं मैं, आप डालते रहिए, छक्का मारने का कर रहा हूं इंतजार हूं मैं। देखिए 9+6 7 रन जो टीम के खाते में जोड़े जाएंगे। अंपायर का इशारा हो, बॉल क्यों दिया, क्योंकि आपने 3 खिलाड़ी बल्लेबाज के पीछे की ओर तैनात किए गए, इसलिए अब फ्रीड का भरपूर समाचार। किस तरह से, तो इस तरह से, एक बार बैक टू बैक खिलाड़ी के मस्तक पर दस्तक, गेंद सीमा पार, 6 रनों की पूरी हुई। इस खरबूजे को देखकर ही खरबूजा रंग बदलता है। गेंदे हम देखेंगे 4 हो चुकी है, 2 रनों की दरकार है, 48 रन्स यहां पर हमें दिखाई देंगे। फ्रीड पर भी बड़ा प्रहार किया, इसलिए मैं तभी कह रहा था कि देखने में लागे छोटे और इस तरीके से लगातार 2 छक्के लगाकर गेंदबाज पर किए गए घाव गंभीर। अगली गेंद, इस बार भी इनसाइड आउट, वाह, कवर की दिशा में छक्के की हैट्रिक। मुझे लगता है यहां पर मुझे लगता है चर्चा करते हुए, जी हाँ, छक्के की हैट्रिक। नानगुड़े अपनी ओर देखकर यही इशारा कर रहे हैं कि बहती गंगा में मैं भी क्यों ना हाथ धो लूं। लगातार 3 छक्के जड़कर उन्होंने भी यहां पर अपने इरादे स्पष्ट कर दिए। दोनों ही बल्लेबाजों का तालियों से मुझे लगता है स्वागत करना चाहिए। 50 अप, 54 रन। इस बार भी देखिए खुद ही के फॉलो थ्रू में, गेंद देखा जाए तो आसान नहीं होता, जितनी रफ्तार से आप गेंद डालते हैं उतनी ही दुगनी रफ्तार से आपकी ओर गेंद आती है। और यहाँ पर डॉट बॉल जो हमें दिखाई दी, नहीं, गेंदबाज ने कमबैक किया, लेकिन दोनों ही बल्लेबाज एक दूसरे को कान मंत्र देंगे। देखिए 32 रन्स इस एक ओवर में बनाए। तीन ओवर की समाप्ति के बाद हम देख रहे हैं विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर 54 रन। अब किसी गेंदबाज को इन दोनों बल्लेबाजों की रणनीति पर अंकुश लगाना ही पड़ेगा, लेकिन बल्लेबाज है कि थमने का नाम नहीं ले रहे। एक तरफ कुआं और दूसरी तरफ खाई, और इन दोनों ही बल्लेबाजों ने टीम के लिए बेहतरीन बल्लेबाजी लाई। गेंदबाज हम देखेंगे, गेंदबाजी मार्ग पर होंगे संग्राम पोकड़े। कमेटी में इस बार भी इनसाइड आउट, फिर एक बार मिनी हेलीकॉप्टर लैंड किया जाएगा सीमा रेखा के काफी करीब। अच्छी फील्डिंग, लेकिन तब तक मिला बल्लेबाजों को मौका, तो दोनों ही बल्लेबाज ने आंखों ही आंखों में इशारे किए, तू चल मैं भी आया, हम दोनों ने मिलकर टीम के खाते में 2 रन लाया। 2 रनों का फिर एक बार यहाँ पर 2 रनों की बढ़ोतरी और टीम का स्कोर होगा अब तक 56।
महत्वपूर्ण बात यह है कि दोनों ही बल्लेबाज अब तक सुरक्षित है, एक भी विकेट यहां पर गवाया गया नहीं है। अगली गेंद, इस बार भी देखिए बड़ा प्रहार। मुझे लगता है दोनों ही बल्लेबाज उस गेंद को ना कि एक छोटा सा टेनिस बॉल बल्कि फुटबॉल के रूप में देख रहे हैं। एक भी गेंद मुझे लगता है, क्योंकि वासिक शेख का जो कैच विकेट कीपर के हाथ से छोटा था ना, वहां पर जख्म पर नमक छिड़कने का कार्य किया जा रहा है। अब देखेंगे फिर एक बार छोटा पैकेट बड़ा धमाका करने के लिए स्ट्राइक एंड पर होंगे महेश नांदगुड़े, लेकिन गेंदबाज इस बार कमबैक करना चाहेंगे। देखा जाए तो दोनों ही टीमें काफी तगड़ी ताकतवर, एक तरफ हम देख रहे हैं बल्लेबाजी कर रही टीम मृत्युंजय हमराज मृत्युंजय कोथुड़, यहां पर देखिए मैंने कहा था गेंदबाज भी कमबैक करने के लिए आतुर होंगे और उन्होंने फुलर लेन की एक सरप्राइज गेंद बल्लेबाज की ओर डाली और बल्लेबाज इस गेंद को ना पढ़ सके और ना जड़ सके। डॉट बॉल। फील्ड कर रही टीम हम देख रहे हैं कि शेखर रायकर, बंटी रायकर 11। इस बार भी विकेट कीपर से हुई छोटी सी चूक और छोटी सी चूक बनी बल्लेबाजों को 4 रन देने वाली भूख। 4 रनों का टीम के खाते में फिर एक बार मुझे लगता है बढ़ोतरी होगी। 61 रन विदाउट लॉस। रहीम 11 कैप्टन, आप जहां कहीं भी हो तुरंत आप यहां पर माइक से संपर्क करें। मुझे लगता है थोड़ी देर में आपका भी यहाँ पर खेल मैदान के अंदर देखने मिलेगा, क्योंकि आपकी टीम के लिए जो टी शर्ट्स यहाँ पर कमेटी की ओर से दिए गए वो टी शर्ट्स आप कलेक्ट करें। अगली गेंद, फुलर लेन का गेंद था और इस गेंद पर भी सिर्फ और सिर्फ खिलाड़ी इस गेंद को देखकर रह जाएंगे, सीमा रेखा के बाहर से उठाकर लाएंगे। खिलाड़ी बने इस गेंद के बेहतरीन दर्शक और दर्शक बने दीवाने। 4 रन। गेंद फिर एक बार फरार। ₹65 रन, 65 रन विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर। इस बार यह मिस टाइम स्ट्रोक, कहीं ना कहीं मुझे लगता है बड़ा प्रहार इस बार भी करना चाहते थे, लेकिन सिंगल से ही दोनों बल्लेबाजों को इस बार काम चलाना पड़ेगा। अंपायर का इशारा भी होगा, ओवर की होगी समाप्ति। हम देखेंगे 4 ओवर की समाप्ति के बाद डबल 66 रन विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर 66 रन की अब तक की तो ये पार्टनरशिप दिखाई दे रही है और गेंदबाजों को कामयाबी मिली थी। देखा जाए तो उन्होंने एक मौका बनाया था और उस मौके को विकेट कीपर बुना न सके। नए गेंदबाज धीरू असवाल। देखेंगे अब इस बार धीरू किस प्रकार की गेंद बल्लेबाज महेश नानगुड़े को अगर सरप्राइज किया तो बहुत अच्छा। यस सर। अच्छा, अंपायर का इशारा आ रहा है कि एक फील्ड करने वाली टीम इंपैक्ट प्लेयर अपनी टीम के खाते में हाजिर करेंगे और उस खिलाड़ी का नाम होगा किसकी जगह पर? सचिन की जगह पर जो इंपैक्ट प्लेयर आए हैं उनका नाम होगा राजू। मतलब सचिन अब आने वाले अगली पारी का हिस्सा नहीं होंगे। चलिए समय बचाए विनती है, क्योंकि आने वाले सभी मैचेस हमें आज ही संपन्न करने। बड़ा प्रहार फिर एक बार किया गया, इस बार भी दी जाएगी खिलाड़ी के मस्तक पर डेफिनेटली दस्तक। गेंद सीमा पार, 6 रनों के लिए फिर एक बार होगी फरार। टॉस अगर आप गेंद डालोगे तो इस बार मैं ही बनूंगा बॉस, ऐसा रिप्लाई बल्लेबाज ने तो अब तक कर दिया है। और फिर एक बार बनेगी मेरी ही सरकार। बेहतरीन बल्लेबाजी, फिर एक बार छक्का और गेंद
बार दो छक्कों की मदद से टीम का स्कोर होगा 78 रन विदाउट लॉस, 78 बिना किसी नुकसान पर। लेकिन यहां पर स्विंग इन अ मिस, मुझे लगता है इस गेंद पर गेंदबाज ने चतुराई दर्शाई, क्योंकि हल्की सी मुझे लगता है इस गेंद पर गेंदबाज ने उंगलियां फेरी, गेंद पड़कर गति तो कम हुई और काटा बदला और सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा बैठी। डॉट बॉल। अगली गेंद इस बार फुलर, फुलर लेंथ, और उसी के साथ क्रिकेट की परिभाषा में हम कहते हैं हर गेंदबाज का प्रमुख अस्त्र, ब्रह्मास्त्र हम जिसे कहते हैं, ब्लॉक होल प्रकार की ये गेंद बल्लेबाज ना इस गेंद को पढ़ सके और ना जड़ सके। डॉट बॉल। 78, दो गेंदे शेष। अब इस प्रकार की गेंद अगर महेश नानगुडे जैसे बल्लेबाज को आप डालोगे ना, तो सिर्फ और सिर्फ उस गेंद पर होगी छक्के की मोहर। गेंद फरार, 6 रनों के लिए फिर एक बार। महेश नानगुडे की गाड़ी आगे चल पड़ी है। देखिए 16 गेंदे खेली और 47 रन, और अभी भी क्रीज पर मौजूद, और उसी के साथ वासिक को अगर देखा जाए तो 14 गेंदे और 36 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब देखना यह है कि अर्धशतक किस तरह से कंप्लीट करेंगे। यहां पर अंपायर का इशारा, अंपायर का इशारा दिशा से भटके तो डेफिनेटली अंपायर की नजरों में खटके वाइड बॉल। एक अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ा जाएगा। 85, 85 रन बिना किसी नुकसान पर। इस बार भी बड़ा प्रहार किया गया, लेकिन बड़ी मछली जाल में डेफिनेटली लेनी होगी हर हाल में। ईट का जवाब पत्थर से, देर से ही सही लेकिन दुरुस्त आया। बल्लेबाज ओयूटी महेश नानगुडे। बल्लेबाज जो बैटिंग के लिए मैदान में दाखिल होंगे, बल्लेबाज का नाम होगा, देखिए बैटिंग टीम का एक अतिरिक्त खिलाड़ी अमोल। ठीक है, अमोल जो नए बल्लेबाज है, न्यू बैटर है। देखिए कमेटी की ओर से वासिक सर यहाँ पर सूचना दी जा रही है कि आपका एक अतिरिक्त खिलाड़ी यहाँ पर है, लेकिन क्योंकि जिन व्यक्ति को आप यहाँ पर भेजोगे उनको आपके खिलाड़ी का सभी का नाम पता होना चाहिए। अमोल जो न्यू बैटर नॉन स्ट्राइक एंड पर होंगे। फिर एक बार जब जब आप दिशा से भटकोगे ना, तो अंपायर की नजरों में कहीं ना कहीं डेफिनेटली खटकोगे। वाइड बॉल। एक अतिरिक्त रन टीम के खाते में फिर एक बार जोड़ा जाएगा। गेंदबाजी मार्ग पर हम देख रहे हैं गेंदबाज है संतोष घोराडे, संतोष वराडे माफ कीजिएगा। लेकिन अंपायर आपको माफ नहीं करेंगे। इस बार भी देखिए गेंद सही एंड सटीक लाइन एंड लेन डालने की कोशिश, लेकिन दिशा से भटके फिर एक बार, और अंपायर का इशारा वाइड बॉल। वासिक शेख अब तक तो क्रीज पर मौजूद है। इस बार बड़ा प्रहार किया गया और मिली बल्लेबाज को छोटी सी दरार, और इस बार भी गेंद करेंगे 4 रनों के लिए फरार। 4 रन।
वहां पर कुछ कसरत करेगा अपनी टीम के लिए, क्योंकि गेंद को स्टॉप करना जरूरी है। 92 रन्स इस सिंगल के साथ हम देखेंगे स्कोर बोर्ड पर, क्योंकि अगर देखा जाए तो अब तक 17.25 रन्स प्रति ओवर हमें दिखाई दे रहे थे। रहीम 11 कैप्टन, आप जहां कहीं पर हो, विनती है कि तुरंत आप माइक से संपर्क करें। इस बार भी पैरों की दिशा में गेंद डाली, लेकिन गेंद पड़कर हल्की सी टर्न हुई और यहां पर मिला मौका तो दोनों ही बल्लेबाजों ने 2 रनों का अपनी टीम के, मुझे लगता है, खाते में यहां बढ़ोतरी करेंगे। मुझे लगता है जहां बल्लेबाज को हताश और निराश होकर रनआउट के रूप में वापस लौटना पड़ेगा, क्योंकि जाहिर सी बात है जितनी ज्यादा से ज्यादा स्ट्राइक आप आपके प्रमुख बल्लेबाज को देंगे उतना ही आपके टीम के लिए अच्छा होगा। गेंदे हम देखेंगे 3 हो चुकी है, क्योंकि आखिरी ओवर प्रगति पथ पर स्थिर है और न्यू बैटर का नाम विकास, अच्छा विकास मते। देखते अगली गेंद, इस बार भी इनसाइड आउट खेलने की कोशिश, लेकिन ऊंचाई प्राप्त न कर सके। देखिए यहां पर हम देखेंगे थ्रो तो काफी लाजवाब था, लेकिन गेंदबाज का वहां पर मुझे लगता है पैर थोड़ा सा स्लिप हुआ और उस बिगड़े हुए संतुलन के कारण गेंद वह हाथ में न थमा सके। 2 रनों का फिर एक बार मुझे लगता है टीम के खाते में बढ़ोतरी होगी 2 रनों की, और 2 रन के साथ टीम का स्कोर होगा 96 रन। देखेंगे आखिर की 2 गेंदें किस प्रकार की होंगी। प्रकार जो भी हो, टीम का शतक तो मैं छक्का लगा कर ही करूंगा। बेहतरीन छक्का, 6 रन। बल्लेबाजों के लिए तालियां तो बनती है। देखिए 100 रन टीम के खाते में जोड़ दिए, क्योंकि 49 पर पहुंच चुके वासिक, और यहां पर भी अर्धशतक MS धोनी की स्टाइल में छक्का लगाकर पूर्ण करेंगे। रहीम 11 कैप्टन, आप जहां पर कहीं भी हो, देखिए ये आखिरी कॉल होगा आपके लिए। आप जल्द से जल्द माइक से संपर्क करें, और फिर एक बार यहां पर मैं लूंगा छोटी सी विश्रांति, और आप फिर एक बार सुनेंगे शैलेश निमोंगने सर। थैंक यू। क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। बंटी रायकर आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या। पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय। पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर 108 धावा झाल्यात, 109 धावांची गरज आहे। हमराज मृत्युंजय संघाने प्रथमतः आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल गमावला,
परंतु धावसंख्या मात्र 108 कमावली. 109 धावींची गरज आहे. चला आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये या. क्षेत्ररक्षण ऋषी सर, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. जुने चेंडू इथे जमा करा आणि नवीन चेंडू मॅच साठी मैदानामध्ये घेणे गरजेचं आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्यांच्या विरोधात शेखर रायकर उर्फ बंटी रायकर 11 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. बंटी रायकर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय गोलंदाजीचा घेतला, परंतु तो निर्णय जर आपण पाहिला तर काही अंशी फसलेला आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाने धावांचा हिमालय पर्वत उभा केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 108 धावा झाल्यात. 109 धावींची गरज आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्या दुसऱ्या डावातील हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, परंतु फलंदाज चला पटकन मैदानामध्ये या, अजिबात वेळ लावू नका. संग्राम आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. संग्राम आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. संग्राम पोकळे आणि संकेत सुतार ही जोडी मैदानामध्ये येते. आघाडीचे दोन्ही बॅटर आहे. 109 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होतोय. संतोष गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. 109 धावांचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू होतंय. चला पटकन थोडंसं घाई करा. आपल्याला ही विनंती वारंवार केली जाते, कारण ही स्पर्धा फक्त एक दिवसीय आहे आणि एका दिवसामध्येच या मॅचचा रिझल्ट, या स्पर्धेचा रिझल्ट आपल्याला येणे गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त दिवस नसणार आहे. त्यामुळे सर्व संघांना सातत्याने विनंती आहे. रहीम 11 संघाच्या कर्णधारांना देखील विनंती आहे की कमेंट्री बॉक्सशी तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधायचा है. रहीम भाई, आप जहां कहीं भी हो, कमेंट्री बॉक्स से यहां से जुड़ना जरूरी है. षटक क्रमांक पहिलं संतोष गोलंदाजी मार्कवरती तर संग्राम पोकळे स्ट्राईकला सज्ज होते. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. चेंडू शरीर भेदक मारा आहे. कुठल्याही प्रकारची धाव मात्र नसेल. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. षटक क्रमांक पहिलं संतोष त्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव रूपाने नक्कीच हाताळला जातोय. प्रदीप नैनेत यांचा संघ जर आपण पाहिला तर कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी हा संघ नक्कीच पहिली फेरी जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. हा फटका मात्र सुरेख सजवला, परंतु डिस्टन्स मात्र चेंडूने गाठला नाही. चेंडू सरळ बिडांच्या हातामध्ये जाऊन विसावेल आणि पहिलाच फलंदाज संग्राम पोकळे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राजू सुतार की इम्पॅक्ट प्लेयर आहे आणि आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती जे सज्ज होतील. नांदेड सिटीमध्ये नक्कीच रहिवाशीत असलेला हा खेळाडू एक जुना जाणता खेळाडू, लेजंड खेळाडू आहे. वय वर्ष 55. परंतु या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बंटी रायकर यांच्या संघामध्ये नक्कीच इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती फार मोठा अनुभव आहे, तर गोलंदाजी मार्कवरती एक यशस्वी गोलंदाज संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 0 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेने गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आहे.
पाहूया कशा प्रकारे हे युद्ध आपल्याला मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं, पुढचा चेंडू राजू सुतार यांच्यासाठी. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. चेंडू शरीर भेदक मारा झालाय. अपील त्या ठिकाणी केली, परंतु ऋषी जोरी सरांनी त्या ठिकाणी लगेचच त्या अपीलवरती नकार कळवलाय आणि त्या ठिकाणी दर्शवण्यात देखील आलंय की हा चेंडू बॅटवरती नव्हे तर शरीराला त्या ठिकाणी स्पर्श करून जातोय. चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू फुल्लर लेनचा उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय, व्हाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच सुरुवात होतीये, धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची सुरुवात मात्र त्या ठिकाणी केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या समोरून स्विंग होऊन सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सुरेख चेंडू हाताळलाय. हा चेंडू नक्कीच आपण पाहिला तर डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. बॅटची हलकीशी कडा आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर राजू सुतार यांनी आपलं खातं उघडलंय एका धावेने. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 2 धावा. पहिलं षटक अजून देखील मैदानामध्ये आहे. आघाडीचा बॅटर आता मात्र स्ट्राईकला येतोय संकेत. पुढचा चेंडू, हा चेंडू आडवा बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल अगदी बाउंड्री लाईनला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. 4-4-4-4 धावेंसाठी. षटक संपलंय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद केला, परंतु 6 धावा देखील खर्च होतात. तर षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज लोकेश परदेशी आपण पाहतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानामध्ये सज्ज होतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतो राजू सुतार आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय संकेत सुतार. ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. चला पटपट, अजिबात वेळ लावू नका. 109 धावांचा पाठलाग आहे आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा ज्या पूर्ण होतात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडऑफच्या दिशेने चेंडू गेलाय एकेरी धावेने. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 7 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहिलं तर पहिलं संपुष्टात आलं 6 धावेंमध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील एकेरी धावेने होते, धावसंख्या होते ती 7 धावा. पुन्हा एकदा संकेत सुतार आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिडऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा जातोय. दुसरा चौकार संकेत सुतारच्या बॅटमधून येत आहेत. 4 धावा. हा चेंडू मात्र सुरेख एक चौकार खर्च केल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर मिडऑफचा डीपमध्ये अगदी लॉंग ऑनच्या दिशेने नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज केला. त्याचबरोबर एक काऊ कॉर्नर आहे आणि त्याच्याच अनुसरून आपण पाहिलं तर गोलंदाजाने हा पुढचा चेंडू हाताळला. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 11 धावा. हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा आणि फलंदाज क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला back to the pavilion.
सहकार्य आपण सर्वांनीच करायचं आहे. पुढचा चेंडू लोकेशाचा किरणसाठी. एक बाहुबली फटका त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो. अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडू अडवेल आणि फेकी करेल. त्या दरम्यान किरणने आपण पाहिलं तर एका धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 फलंदाज बाद 12 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र स्क्वेअर कटचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत होतोय फरार. येतोय चौकार. 4 धावा. षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरं सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा डावखऱ्या शैलीचा गोलंदाज आहे राजू पाटे. गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत आपण पाहिले तर तिन्ही गोलंदाज हे डावखऱ्या शैलीचे आहेत. हा चेंडू मात्र ऑन साइडला किरण पोकळेचा एक बहारदार टोला. चेंडू भिरकावलाय अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. येतोय षटकार. 6 धावा. सर्वोत्कृष्ट अशी यष्टीरक्षण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. कुठल्याही प्रकारचा चेंडू मात्र त्यांच्या हातातून निसटत नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवताना आपण जर पाहिलं तर काहीसा फंबल आणि मला वाटतं हा चौकार आहे. चौकार आहे. चेंडू आतमध्येच होता परंतु उचलताना चुकी केली. एक पाऊल आतमध्ये एक पाऊल बाहेर. त्यामुळे हा चौकार आहे. 4 धावा. तर दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यामुळे हा चौकार नक्कीच आलाय. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. किरण पोकळीची बॅट मात्र षटकार चौकारांची भाषा बोलते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नक्कीच जाईल. षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावेने वाढते. धावसंख्या होते ती 32 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे पण टी 11 या संघासाठी. हा चेंडू मात्र हलक्या हाताने कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होईल. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं संपुष्टात येत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी 11 या संघाची धावसंख्या होते 2 फलंदाज बाद 33 धावा. 3 षटकं पूर्ण झालेत. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक टाइम असणार आहे. आपल्याला जे पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत आपण अतिरिक्त खेळाडूने त्या ठिकाणी जाऊन आपल्या संघातील खेळाडूंना पाणी घेऊन गेलात तरी चालेल. परंतु जर आपल्याला गरज असेल तर पाणी घेऊन जा आणि पंचांसाठी आयोजक घेऊन जातील. 3 षटकं पूर्ण झाले. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर 33 धावा झाल्यात. पाणी लागत असेल तर पटकन मैदानामध्ये या. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज वासिक शेख एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर वैयक्तिक 50 धावा त्याच्या बॅट मधून कुठून काढल्यात. मला वाटतं तब्बल 55 धावांवरती नाबाद तो तंबूच्या आश्रयाला गेलाय. परंतु आपण पाहतोय गोलंदाजी हा देखील एक त्याचं प्रभावी अस्त्र त्या ठिकाणी वापरण्याची संधी त्याला मिळाली जाते. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. मॉर्टर ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला
या मैदानामध्ये केलेलं पाहायला मिळते. एक दिवसीय टुर्नामेंट आहे, निमंत्रित 8 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. प्रथम आणि एकच पारितोषिक या स्पर्धेदरम्यान आहे. रोख रक्कम 61,000 रुपयांचं पारितोषिक आणि भव्य दिव्य चषक या ठिकाणी दिलं जाईल. तर त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॅट्समनसाठी 2,000 रुपये रोख व आकर्षक अशी ट्रॉफी. बेस्ट गोलंदाज त्यासाठी देखील 2,000 रुपये व आकर्षक असं चषक. तर आपण पाहिलं तर जो संघ या ठिकाणी फायनल विजेता होईल त्या संघाच्या कर्णधारासाठी एक हेलिकॉप्टर राईड देखील या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. म्हणजे एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा, एक दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा, एक अनोखा उपक्रम मॉर्टर ट्रॉफी 2023 रोहन चौगुले आणि त्यांच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सने या ठिकाणी आयोजित केलेले. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये चौथ्याची सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर किरण पोकळेचा अडसर त्या ठिकाणी दूर करण्यामध्ये वाशिक शेखला मिळतं यश. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. किरण पोकळे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आदिनाथ. आदिनाथ आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. उजव्या शैलीचा फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती एक यशस्वी गोलंदाज वाशिक शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. उंचपुरा गोलंदाज आहे आणि या खेळपट्टीला अनुसरून त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. हा चेंडू मात्र गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फुल्लर लेनचा चेंडू आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. आपण पाहिलं तर त्या ठिकाणी महेश नानगुडे चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान आदिनाथने आपलं खातं उघडलंय. तर एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. आता मात्र राजू सुतार एक अनुभवी फलंदाजाला फार मोठी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायची आहे. पुढचा चेंडू वासिक यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, शरीर भेदक मारा आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर हा चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा. लेगबाई स्वरूपाची धाव आहे. ते आपण पाहिलं तर या विकेटवरती वेगवान गोलंदाज आपल्या गोलंदाजीची धार दाखवण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर सागर शिंदे यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला आणि त्यांनी गोलंदाजीमध्ये केलेली अचूक अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र वासिक शेख पुन्हा एकदा आपला क्लास त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ गुड लेन आणि त्या दरम्यान चेंडूला वळण, शरीर भेदक मारा त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. पुढचा चेंडू वासिक यांचा. हा चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढण्याचं काम केलंय. चेंडू जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लोकेश त्या ठिकाणी चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने मात्र हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. 109 धावांचा पाठलाग आहे आणि चौथं षटक सुरू असताना धावसंख्या मात्र 3 बाद 36 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू मात्र फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. लोकेश त्या ठिकाणी आपण पाहतोय. लोकेश परदेशी त्या ठिकाणी चेंडू अडवेल आणि पुन्हा एकदा एकेरी धावच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा नामध्ये आणि त्या दरम्यान 2 धावा आहेत. अगदी आपण पाहिलं तर अशा प्रकारचा हलगर्जीपणा, अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या मोठ्या प्रमाणात उभी केली आणि त्यानंतर अशा प्रकारचा हलगर्जीपणा पाहायला मिळतोय. परंतु हा जो हलगर्जीपणा आहे हा नक्कीच काहीसा महागात पडू शकतो, कारण हे दोन्ही बॅटर तितकेच विस्फोटक देखील आहेत. परंतु 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा झाल्यात. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी असेल विकास मते, एक तेज तर्रार गोलंदाज. पहिली 3 षटकं जर आपण पाहिली तर तिन्ही डावखऱ्या शैलीचे गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर दोन्ही उजव्या शैलीचे गोलंदाज. वासिक बरोबर आपण पाहिलं तर विकास आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू अगदी वेगात, भन्नाट वेगात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. विकास मते देखील आपण पाहिलं तर वेगवान ते मारा करणारा हा गोलंदाज आहे. खेळपट्टी नक्कीच आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजांसाठी पूरक आहे आणि त्याचा फायदा गोलंदाज सातत्याने घेताना आपण पाहतोय.
सुरेख असं नियोजन, सुरेख असं आयोजन, सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असा स्पर्धेतील खेळ आपल्याला या मैदानामध्ये संपन्न होताना पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा येतोय 4-4-4-4 चौकार. पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील ज्यांच्या माध्यमातून 40+ आयोजन नियोजन करण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा असतो, 40+चे जनक राहुल भैया साठे यांचं देखील या मैदानामध्ये शुभ आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू मात्र डॉट बॉल जातोय. षटक क्रमांक वाईड बॉल आहे, माफ करा, वाईड बॉल आहे. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा, 43 रन्स. पाचवं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय जे सुरू आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा उजव्या यष्टीच्या लगत. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. यानंतर होणारी मॅच आहे कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी आणि त्यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ. या दोन संघांमध्ये पुढील मॅच रंगणार आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र भन्नाट वेग, जोरदार अपील केली जाते. लेग बिफोर द विकेटचा अपील त्या ठिकाणी केला जातोय, परंतु पंचांनी त्या ठिकाणी कळवलंय हा चेंडू मात्र बॅट वरतून स्पर्श होऊन जातोय. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 44 धावा. पाचवं षटक सुरू आहे. लक्ष मात्र फार अवघड आहे. प्रत्येक संघासाठी आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था देखील केली जाते. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगत आहे. हा चेंडू देखील डॉट बॉल आहे. सुरेख गोलंदाजी. पाच षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद 44 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 65 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सूरज कांबळे. सूरज कांबळे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. 6 चेंडू मध्ये 65 धावींची गरज आहे. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील होईल. त्याच दरम्यान सहाव्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू सूरजचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. लॉंग ऑनचा खेळाडू अगदी वेगात येऊन चेंडू अडवतोय, फेकी करतोय. त्या दरम्यान सिंगल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. 45 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर. फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा पुन्हा एकदा सुरेख फटका. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू होतोय फरार. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. पुढचा चेंडू राजू सुतार यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅट चिकडा. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 50 धावा. अजून देखील 59 धावेंची गरज आहे आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी 3 शिल्लक असणार आहे. 3 चेंडूंमध्ये 59 धावेंची अजून देखील गरज आहे. गती परिवर्तन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी चेंडू अगदी डीप मध्ये जातोय. स्क्वेअर लेगचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू अडवेल, फेकी करेल. त्या दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा.
आता सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर औपचारिक दृष्ट्या शेवटचे 2 चेंडू त्या ठिकाणी हाताळले जातात. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा शरीर भेदक मारा आहे. चेंडू मात्र डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. एका चेंडूमध्ये अजून देखील आपण पाहिलं तर 57 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, चेंडू जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने कुठल्याही प्रकारची धाव नसेल. हमराज मृत्युंजय हा संघ नक्कीच आपण पाहिलं तर विजय मिळवतोय. सर्व संघांनी एकमेकांसमोर एकमेकांच्या खेळाडूंबरोबर त्या ठिकाणी हात मिळवणी करण्यासाठी मैदानामध्ये लाईनीत आहे आणि लाईनीतच बाहेर जायचं आहे. आणि हमराज मृत्युंजय संघाचे कर्णधार ऋषिकेश सर आपल्याला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील करायचा आहे, परंतु दोन्ही संघांनी एकमेकांशी हात मिळवणं गरजेचं आहे. ते मिळवा आणि लगेच या टॉस करण्यासाठी आणि त्या दरम्यान मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील या ठिकाणी दिला जाईल. आणि आपल्याला सांगायची देखील गरज नाहीये, वासिक शेख या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. सर्वांनी लाईनीमध्ये पहिल्यांदा हात मिळवून घ्या. चला लोकेश सर पळत जा. कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय या पहिल्या लॉट्स मधील 2 बलाढ्य संघांमध्ये ही मॅच होईल आणि जो संघ या ठिकाणी जिंकेल तो या स्पर्धेतील फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. या ठिकाणी मी आशिष कडू साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब प्रदान करायचा आहे. आशिष कडू सर.